टिळकांनी जनतेला दिली. भारताचा इतिहास ज्यांच्याशिवाय अपूर्ण आहे ते म्हणजे लोकमान्य टिळक. यावरून तुम्हाला माझ्या भाषणाचा विषय कळाला असेल. मी विक्रांत शरद पश्चिम गोपाळराव प्रशाला विषय मांडतोय क्रांतिकारकांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदान. ज्या तेजस्वी सूर्याचा प्रखर तेजाने अन्यायाचा काळोख चिरला तो तेजस्वी सूर्य म्हणजे लोकमान्य टिळक. देशभक्तीच्या प्रेमापोटी स्वदेशीचा नारा देशभर पसरविला. स्वराज्य प्राप्तीसाठी त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. स्वराज्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या या नेत्याचे नेतृत्व लोकांनी मान्य केले व त्यांना लोकमान्य म्हणून गौरवले. लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. लोकमान्य टिळकांनी स्वदेशी चळवळ सुरू केली. लोकमान्य टिळकांनी भारतात उत्पादनाला चालना द्यायची होती. बंडाल्याच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. मानवी जीवन असे आहे की आपण उत्सवाशिवाय जगू शकत नाही, म्हणून लोकमान्य टिळकांनी लोकांनी एकत्र यावे म्हणून गणेश उत्सव, शिवजयंती सुरू केली. रायगडावर सुरू झालेली शिवजयंती जपानपर्यंत पोहोचली. ज्यांच्या विचाराने प्रेरित झालेले सारे भारतीय निर्भीड वक्ते, तडफदार नेते म्हणजे बाळ गंगाधर टिळक. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मोडे पण वाकणार नाही अशी ठाम भूमिका असलेले देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक. सिंह गर्जना करायला काळीच पण सिंहाचे लागते, म्हणून तर लोकमान्य टिळकांच्या चरणावर मान माझी सदैव झुकते. लोकमान्य टिळक says again and again, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आणि जाता जाता मी लोकमान्य टिळकांचा एक मोलाचा विचार सांगू इच्छितो. लोकमान्य टिळक म्हणतात कार्यात यश मिळो वा न मिळो. लोकमान्य टिळक म्हणतात कार्यात यश मिळो वा न मिळो, प्रयत्नात कधी माघार घेता कामा नये. लोकमान्य टिळक म्हणतात कार्यात यश मिळो वा न मिळो, प्रयत्नात कधी माघार घेता कामा नये. आणि जाता जाता इतकं सांगू इच्छितो, लोकमान्य झाला तर तुम्ही भूत भविष्य अनवर्तमानी. लोकमान्य झाला तर तुम्ही भूत भविष्य अनवर्तमानी. तुमच्याच देशप्रेमाच्या गोष्टी आजही इतिहासाच्या पानोपानी